आपण प्रथमतः आपण इथं केज लावत आहोत आणि आता स्पॉट पंचनामा करून जेवढ्यात जास्तीत जास्त या आजींना नुकसान भरपाई देता येईल त्याची मी नक्कीच ह्याच्यात खबरदारी घेईन. आणि हे विशेष बाब म्हणून मी हे प्रकरण सरांशी वरती म्हणजे जे आमचे सिनियर ऑफिसर्स आहेत ऑफिस जे आहेत त्यांना मी नक्कीच पाठवायला आणि त्याची जी ह्याची जी ह्या पद्धतीची जी आहे काय म्हणतात त्याला कुठली पद्धती सानियन पद्धती जी आपण खरेदी केलेल्या राज्याने सांभाळत होत्या त्यांना आपण नक्कीच जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मी त्या ठिकाणी थोडंसं मी सर त्यानंतर हे प्रकरण करायला 15 लाखाचं प्रपोजल आहे. सर मला सांगा इथे लोकांची बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची मागणी होते परंतु पिंजरा वेळेवर मिळत नाही अशी तक्रार असते. आता आपण मागे मंत्री महोदयांनी ती खरेदीसाठी आम्हाला प्रोसेस दिलेली आहे पिंजऱ्यांसंदर्भात तर तसे पिंजरे आपल्या जसे टप्प्याटप्प्याने येत आहे तसं आपण लावण्याची तजवीज ठेवत आहोत. पण आता सध्या मी यातली परिस्थिती पाहता ह्या ठिकाणी मी 2-3 पिंजरे लावण्याची तजवीज करत आहे. सर तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये किती पिंजरे आहेत? सध्या माझ्याकडे आता रेकॉर्डवरती 72 पिंजरे आहेत आणि माझ्याकडचा एरिया पाहिला तर नळवण्यापासून ते खिरेश्वरपर्यंत असा एवढा 60 किलोमीटरचा एरिया आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ही अतिसंवेदनशील आणि संवेदनशील गावं आहेत. रोज 2-3 लोकांच्या अशा मागण्या येतात फोन डायरेक्ट की आमच्या ठिकाणी बिबट्या दिसला, बिबट्याचा वावर आहे, अशा ठिकाणी आम्हाला पिंजऱ्यांची मागणी असते. तर आम्ही जेवढं होईल तेव्हा आम्ही पिंजरे शिफ्ट करत असतो आणि तिथे त्या ठिकाणी आम्ही लोकांना लावून देत असतो. कांबळे साहेब तुम्ही जुन्नर नगरीमध्ये आलात, तुमचं जुन्नरकरांच्या वतीनं मनस्वी स्वागत. तुमचे कर्मचारी अनेकदा शेतकऱ्यांचे फोन घेत नाही, तुमचा मोबाईल नंबर तुम्ही डिस्प्ले कराल का, लोकांना सांगाल का? नक्की माझा मोबाईल नंबर आहे 9881162286 हा माझा मोबाईल नंबर आहे. सर ही शिवजन्मभूमी आहे, मराठीत सांगितलं तर बरं होईल. 9881 162286. तुमचं सर नाव? चैतन्य सीताराम कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी होतो. सर शेतकऱ्यांनी सामान्य जनतेने बिबट्यापासून संरक्षण व्हावं म्हणून कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी सर, तुम्ही काय आवाहन कराल? आता आपण वास्तविक पाहता जे रोजच्या रोज आपण ज्या वावरत असताना शेतामध्ये वावरतो त्यावेळेस शक्यतो काम करत असताना काळजी घेणं अपेक्षित आहे. वाकून काम करत असताना पण शक्यतो जेवढं कमीत कमी आपल्याला वाकून काम करता येईल तेवढं करणं अपेक्षित आहे. ते शाळेतल्या मुलांचं आणि ग्रुपनी वगैरे जाणं हे अपेक्षित आहे शाळेत येताना जाताना जर वावरत असेल तर. आणि रात्रीच्या 5:30-6 नंतरनं शक्यतो जास्त काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. दिवसा ठीक आहे त्याचा वावर हा विसाव्यात असतो पण तो निशाचर प्राणी असल्यामुळे तो रात्रीच बाहेर पडतो आणि कोणताही तो अटॅक करताना हा माणूस आहे किंवा प्राणी आहे हे न पाहता तो भक्ष्य म्हणूनच अटॅक करतो. तर शक्यतो लोकांनी आपली स्वतःची काळजी घेणं मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो. आणि नक्कीच ह्या आजींना मी जास्तीत जास्त जी नुकसान भरपाई कशी देता येईल, कुठल्या नियमाच्या चौकटीत बसून देता येईल, नक्कीच मी याची काळजी घेऊन या ठिकाणी हे करतो मी या ठिकाणी.